नमस्कार बियोलो मित्रांनो. मागील काही महिन्यांपासून आपण SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये 2002 मध्ये असलेल्या किंवा त्यांचे प्रोजेनी असलेल्या मतदारांचं मॅपिंग करत होतो. परंतु सध्या SIR सुरू झालेला आहे आणि ज्या ठिकाणावरून आपण मॅपिंग करत होतो ती मॅपिंगची टॅब या BLO ॲपमधून निघून गेलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला मॅपिंग करता येत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांचं मॅपिंग झालं नाही किंवा आपल्याला ते करता आलं नाही, वेळेअभावी आपल्याला हे रेकॉर्ड सापडलं नाही, परंतु आत्ता आपल्याला ते रेकॉर्ड मिळालेलं आहे आणि आता त्याचं आपल्याला मॅपिंग करायचं आहे. तर त्यांचं मॅपिंग कशा पद्धतीनं करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत पोहोचून एक लाईक आपल्याला करायचं आहे. सर्वप्रथम आपण आपल्या BLO ॲपला ओपन करणार आहोत. BLO ॲपला अपडेट असेल तर तो अपडेट आपल्याला करून घ्यायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो पहिला टॅब आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. लँग्वेज ऑलरेडी इथं सिलेक्ट केलेली आहे. एक कम्फर्टेबल लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्यासमोर काही ऑप्शन्स या ठिकाणी आलेले दिसतील. आता सुरुवातीला आपण या टॅब अंतर्गत पूर्वीच्या व्हिडिओमध्ये EF डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आणि ज्यांचं डिस्ट्रीब्यूट झालंय त्याचं फॉर्म डिजिटाइज कसा करायचा हा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. परंतु आता त्यानंतरही काही लोकांचे मॅपिंग नसल्यामुळं आपल्याला त्यांचं मॅपिंग पहिलं करायचं आहे. त्यासाठी आपल्याला ती EF डिस्ट्रीब्यूट देखील करावी लागणार आहे. त्यासाठी EF डिस्ट्रीब्युटरवर जायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला ज्या मतदाराचं मॅपिंग करायचं आहे त्याची EF पहिली डिस्ट्रीब्यूट दाखवावी लागणार आहे. त्यासाठी स्कॅन QR कोडला क्लिक करायचा आहे आणि जो रेकॉर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी स्कॅन करून आपल्याला तो वाटप झाला आहे असं दाखवायचं आहे. त्यासाठी मार्क डिस्ट्रीब्यूट या टॅबला क्लिक करायचं आहे. इथे विचारेल आर यू शुअर टू मार्क डिस्ट्रीब्यूट, याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपलं हे इन्युमरेशन फॉर्म आपण त्याला वाटप केलं आहे असं या ठिकाणी निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर थोडंसं बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर आपल्याला आता हा इन्युमरेशन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी हा 3 नंबरचा जो टॅब आहे फिल इन्युमरेशन फॉर्म या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला मतदारांची नावं दिसतील. आता आपल्याला ज्या मतदाराचं आपण वाटप केलेलं आहे आणि ज्याचं रेकॉर्ड अनमॅप आहे, ज्याचं रेकॉर्ड आपल्याला मॅपिंग करायचं आहे, त्याला पुन्हा शोधण्यासाठी आपल्याला या स्कॅन QRला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या जी इन्युमरेशन फॉर्म आहे त्याच्या समोरील जो स्कॅनर आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर त्या व्यक्तीचं रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसेल आणि इथे सर्वात पहिला जो ऑप्शन आहे निळ्या रंगामध्ये फिल फॉर्म, या फिल फॉर्मच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे सर्वात सुरुवातीला इथे तुम्ही जर पाहिलं तर इथे फक्त सिस्टीम सजेस्टेड आणि सर्च ऑप्शन असे 2 ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. ज्यामध्ये सिस्टीम सजेस्टेड असा एक ऑप्शनची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. जर या रेकॉर्डच्या बाबतीमध्ये आपल्याला सिस्टीमनं काही रेकॉर्ड्स दर्शवलेले असतील तर ती इथे तुम्हाला खाली जितके काही रेकॉर्ड्स तुम्हाला दिसतील त्या रेकॉर्ड्समध्ये जर या मतदाराचं नाव उपलब्ध असेल तर ते सिलेक्ट करून आपल्याला त्याचं मॅपिंग करता येईल. परंतु हा जो मतदार आहे हा कोणाचा तरी प्रोजेनी आहे, त्यामुळे ह्याचं रेकॉर्ड आपल्याला 2002 मध्ये सापडणार नाही, कारण तो मतदार कमी वयाचा आहे. त्यामुळे त्याचं प्रोजेनी रेकॉर्ड आपल्याला शोधायचं आहे आणि ते शोधण्यासाठी जर आपल्याकडे त्याच्या ग्रँड पॅरेंटची माहिती असेल तर ती इथे शोधून आपल्याला इथे सर्च करून आपण टाकू शकतो. परंतु आणखी दुसरी सोपी पद्धत आहे. आपण जे रेकॉर्ड त्याचं शोधलंय त्याचे प्रोजेनी म्हणजे त्याचे वडील आपल्याला या ठिकाणी त्यांचं रेकॉर्ड आपल्याकडे मिळालेलं आहे आणि त्या रेकॉर्डला आपल्याला सर्च करण्यासाठी आपण या सर्च ऑप्शनला क्लिक करत आहोत आणि इथे गेल्यानंतर मागील SIRच्या बाबतीत आपल्याला इथे 4 ऑप्शन दिसत आहेत. ज्यातला पहिला ऑप्शन इलेक्टर इन 2002 हा ऑप्शन आपल्याला हाईड असणार आहे, कारण की मतदान आयोगाने इथे काही वयाची मर्यादा ठेवलेली आहे आणि त्या वयाच्या कॅल्क्युलेशन नुसार इथे 2002 चा हा मतदार नसल्यामुळे हा टॅब या ठिकाणी डिजेबल आहे. हा मतदार कोणाचा तरी प्रोजेनी आहे, म्हणून ते प्रोजेनीचं रेकॉर्ड आपल्याला 2002 मधील जर असेल तर आपल्याला या ऑप्शनला क्लिक करावं लागेल 2 नंबरच्या. 3 नंबरचा ऑप्शन असा आहे इलेक्टर इन प्रोजेनी 2025-26 इलेक्टर.
आत्ताच नुकत्याच 2025 आणि 26चं जे काही गुजरात, उत्तर प्रदेश या ठिकाणचं जे SIR झाला, त्याच्यामध्ये जर त्या मतदाराचे प्रोजनी किंवा आई वडील आजी आजोबा यापैकी योग्य व्यक्ती असेल तर तो आपल्याला या ठिकाणी सर्च करता येईल. आणि जर याचं लिंकेज नसेल तर नो लिंकेज विथ लास्ट SIR असं आपल्याला याचं मार्किंग करता येईल. परंतु आपण मॅपिंग बद्दल माहिती पाहणार आहोत. त्यासाठी या व्यक्तीचे जे वडील आहेत ते जुन्या 2002च्या SIR मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण या 2 नंबरच्या टॅबला आपण क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर थोडीशी खाली पुन्हा एकदा अशी माहिती ओपन होईल, ज्यामध्ये सर्च बाय फॅमिली लोकेशन आणि सर्च बाय AC पार्ट सिरियल नंबर अशा पद्धतीनं जर डायरेक्ट तुम्ही त्या मतदाराचा AC पार्ट नंबर आणि सिरियल नंबर ECI नेटवरनं जर शोधलेला असेल तर डायरेक्ट या ठिकाणी ही डिटेल्स आपल्याला टाकायची आहे. आणि पुढील रेकॉर्डमध्ये आपण सर्च बाय लोकेशन कसं असणार आहे हे पुढील रेकॉर्डमध्ये आपण पाहूयात. त्यासाठी व्हिडिओला जराही स्किप न करता पाहायचं आहे, जेणेकरून आपली कोणतीही माहिती हुकणार नाही. तर आता आपण हे रेकॉर्ड सर्च बाय AC आपण ऑलरेडी ECI नेटवरनं या व्यक्तीच्या वडिलांची माहिती आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. त्यासाठी त्या व्यक्तीचे लास्ट SIRचं स्टेट टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, AC टाकायचं आहे, लास्ट SIR पार्ट नंबर टाकायचा आहे आणि लास्ट SIR पार्ट सिरियल नंबर टाकायचा आहे आणि सर्च डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. सर्च डिटेल या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपणासमोर एक रेकॉर्ड या ठिकाणी शो झालेलं दिसतंय आणि ते रेकॉर्ड अचूक आहे की नाही याची खात्री तुम्हाला करायची आहे. खात्री झाल्यानंतर या ठिकाणी एक गोल दिसतो. या गोलला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी निळा एक गोल ऑटोमॅटिक आलेला दिसेल. त्यानंतर व्हेरीफाय अँड कंटिन्यू या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्याच्या सोबत त्या मतदाराचं रेकॉर्ड मॅप झालेलं आहे ती माहिती पुन्हा एकदा या ठिकाणी दिसेल. आता ही माहिती पुन्हा एकदा चेक करायची आहे. त्याखाली सिलेक्ट इलेक्टर रिलेशनशिप विथ रिलेटिव्ह डिटेल्स म्हणजे या व्यक्तीचं मतदारासोबत काय नाते आहे ते नाते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी सिलेक्ट रिलेटिव्ह टाईप यावर क्लिक करायचं आहे आणि ते त्याचे फादर आहेत, मदर आहेत, ग्रँडफादर आहेत की ग्रँड मदर आहे त्यातलं योग्य नातं तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. समजा ही व्यक्ती या ठिकाणी फादर आहे, फादर म्हणून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली काही जनरल डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते, ज्याच्यामध्ये मतदाराची डेट ऑफ बर्थ, हा नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर, वडिलांचं नाव, वडिलांचं इपिक नंबर, आईचं नाव, आईचा इपिक नंबर, पती किंवा पत्नी असल्यास तिचं नाव, त्याचं इपिक नंबर अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी भरावी लागणार आहे. आता या माहितीमध्ये आपल्याला 2च माहिती कंपल्सरी भरायची आहे, ज्याच्यामध्ये फादर नेम कंपल्सरी आहे आणि मदर नेम कंपल्सरी आहे, ज्याच्या पुढे हा लाल कलरचा स्टार आपल्याला दिसतोय. तर ही माहिती आपल्याला सर्वप्रथम भरून घ्यायची आहे. ही माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला अपलोड EF अँड फोटो म्हणजे आपल्याला त्या EFची जी आपण इन्युमरेशन फॉर्म वाटप केलेला आहे आणि ती परिपूर्ण भरून आपण त्या मतदाराची सही घेऊन BLO यांची सही पूर्ण करून त्या EFची अपलोड फोटो अपलोड पेज 1 मध्ये आपल्याला इन्युमरेशन फॉर्मचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यासाठी चूज फाईलला क्लिक करायचं आहे, कॅप्चर फोटोवर क्लिक करायचं आहे. कॅप्चर फोटोला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कॅमेरा ओपन होईल आणि अचूक पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी कॅमेरा पकडायचा आहे आणि कॅप्चर इमेज करायची आहे. इमेज कॅप्चर केल्यानंतर आपल्याला यूज फोटो म्हणायचा आहे आणि या ठिकाणी क्रॉप करून घ्यायचा आहे. जर बाजूला जर फोटो जात असेल तर बाकीचे जे चौकोन आहेत साईडचे कोपरे तर व्यवस्थित पकडून आपल्याला हा फोटो क्रॉप करायचा आहे आणि चूज याला क्लिक करायचं आहे. चूजला क्लिक केल्यानंतर आपला फोटो अपलोडेड सक्सेसफुल होईल. याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आलेलं रेकॉर्ड आपल्यासमोर असं दिसेल. अपलोड पेज 2 मध्ये आपल्याला जर मतदाराने आणखी काही ॲडिशनल डॉक्युमेंट दिले असतील तर ते अपलोड पेज 2 मध्ये अपलोड करू शकता. त्यानंतर अपलोड न्यू फोटो ऑफ इलेक्टर जर मतदाराचा नवीन फोटो आपल्याला अपलोड करायचा असेल तर तो फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तो मतदार स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर आपल्याला अपलोड और क्लिक फोटो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कॅप्चर फोटोला क्लिक करायचं आहे आणि आपणासमोर कॅमेरा ओपन होईल. या कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला त्याचा फोटो घ्यायचा आहे. फोटो व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे आणि क्रॉप झालेला फोटो अपलोडेड सक्सेसफुल होईल. याला ओके करूयात. ओके केल्यानंतर या ठिकाणी
सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला फॉर्म सबमिटेड सक्सेसफुल होईल. याला ओके करूयात आणि हे रेकॉर्ड आपलं या ठिकाणी पूर्ण झालं आहे आपल्याला असं म्हणता येईल. यानंतर आणखी एका रेकॉर्ड बाबत आपण माहिती पाहूयात. सर्वात पहिलं आपल्याला EF डिस्ट्रीब्युशन ट्रॅकरवर जायचं आहे. ज्या मतदाराला मतदाराचा आपल्याला मॅपिंग करायचं आहे त्याला सर्वात पहिलं आपल्याला मार्क डिस्ट्रीब्युटेड करायचं आहे. मार्क डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर याला मार्क डिस्ट्रीब्युटेड येस करायचं आहे. येस केल्यानंतर त्या रेकॉर्डचा रंग बदललेला तुम्हाला दिसेल. परत बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर पुन्हा फिल इन्युमरेशन फॉर्मवर जायचं आहे. त्या व्यक्तीचं या ठिकाणी या सर्च बार मधून सुद्धा आपण शोधू शकतो. प्रत्येक वेळी स्कॅन QR कोड केला आणि त्यातनंच केलं असंही आवश्यक नाहीये. आपण जर डायरेक्ट इथे इपिक कार्डचे शेवटचे 4 अंक आणि जर त्या मतदाराचं नाव देखील आपण या ठिकाणी टाकू शकता. असंही सर्च करू शकता. आलेलं रेकॉर्ड तुमच्या समोर असं दिसेल. याच्या समोरील फिल फॉर्म या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा जी करंट इलेक्ट्रल रोलची डिटेल्स आहे मतदाराची ती या ठिकाणी पाहायला भेटेल. आता इथे तुम्ही ग्रँड पॅरेंट्सचं नाव टाकून देखील सर्च करू शकता, परंतु आपण ते रेकॉर्ड ऑलरेडी सर्च केलेलं आहे. सर्च केलेलं रेकॉर्ड पाहण्यासाठी आपल्याला या सर्च ऑप्शनला जायचं आहे आणि सर्च ऑप्शनला गेल्यानंतर हे रेकॉर्ड 2002 चे कोणाची तरी त्याची प्रोजेनी आहे आणि ते सर्च करण्यासाठी आपल्याला या इलेक्टर ऑफ प्रोजेनी ऑफ 2002 या 2 नंबरच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण पहिलं जे रेकॉर्ड पाहिलं ते सर्च बाय AC पार्ट नंबर सिरियल नंबर. आता आपल्याला मतदारानं फक्त काय केलंय, आपल्याला फक्त त्या व्यक्तीच्या कुटुंबाबद्दल माहिती दिलेली आहे आणि यावरनं आपल्याला आता शोधायचं आहे. तर सुरुवातीला त्या दिलेल्या माहितीनुसार त्याचं स्टेट टाकायचं आहे, त्याचं डिस्ट्रिक्ट जिल्हा टाकायचा आहे, त्याचा AC टाकायचा आहे. एकदा जिल्हा टाकला की त्याचे AC म्हणजेच तालुके त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. त्यानंतर पार्ट नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि रिलेटिव्हचं नाव आणि पॅरेंट रिलेटिव्हचं नाव अशी एवढी माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि सर्च डिटेल्स वर क्लिक करायचं आहे. सर्च डिटेलला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोटल रेकॉर्ड फाउंड 28 म्हणजे जे आपण माहिती ज्या व्यक्तीची टाकलेली आहे तर संपूर्ण त्या AC मध्ये तुम्हाला जेवढे रेकॉर्ड्स त्या ठिकाणी दिसत आहेत त्या नावाचे त्याच्याशी मिळते जुळते ते माहिती ते रेकॉर्ड्स तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतील. त्यातलं जे रेकॉर्ड असेल ते अचूक रेकॉर्ड तुम्हाला याच्यातनं शोधायचं आहे आणि जसं की तुम्हाला जे ग्रँड पॅरेंटच्या तिथे मी तुम्हाला सांगितलं की काही रेकॉर्ड फाउंड होतील तर त्याही रेकॉर्डमध्ये तुम्हाला जर ते रेकॉर्ड्स इथे दिसले आणि ते रेकॉर्ड त्याच्याशी जुळतं असेल त्या मतदाराशी कन्फर्म करा आणि त्यानंतर त्यातलं योग्य रेकॉर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करण्यासाठी या जो गोल आहे या गोलाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे. जितके काही रेकॉर्ड्स आहेत त्याच्या सर्वात शेवटी व्हेरीफाय अँड कंटिन्यू हा टॅब आहे. या व्हेरीफाय अँड कंटिन्यू टॅबला क्लिक करायचं आहे. आता ज्या व्यक्तीशी जो प्रोजेनी आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसायला लागेल. म्हणजे त्याची आई, वडील, आजी, आजोबा जे काही आपण रेकॉर्ड फाउंड केलेलं आहे, सर्च केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. आता या व्यक्तीचं या आलेल्या रेकॉर्ड बरोबर ज्याचं जो प्रोजेनी आहे त्याच्यासोबत काय नाते आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि नाते सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट रिलेटिव्ह टाईप या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हा कोण आहे तर ग्रँडफादर आहे. वडील नाही सापडत तर आपल्याला ग्रँडफादर सापडलेले आहेत. तर ग्रँडफादरच्या रेकॉर्ड बरोबर आपण हे मॅपिंग केलेलं आहे. त्यानंतर जनरल डिटेल्स मध्ये आपल्याला मतदाराची डेट ऑफ बर्थ, त्याचा हा नंबर, मोबाईल नंबर जर त्याने उपलब्ध करून दिला तर, त्यानंतर वडिलांचं नाव, वडिलांचा इपिक नंबर, आईचं नाव, आईचा इपिक नंबर आणि पती किंवा पत्नीचं नाव आणि त्यांचा इपिक नंबर अशी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. ज्यामध्ये फादर्सचं नाव आणि आईचं नाव कंपल्सरी भरून घ्यायचं आहे. आता ही सगळी माहिती आपण सर्वात पहिली भरून घेऊया. त्यानंतर आपल्याला इन्युमरेशन फॉर्मचा फोटो आपल्याला काढायचा आहे. अपलोड पेज 1 ला आपण क्लिक करतोय, कॅप्चर फोटोला आपण क्लिक करतोय आणि जो काही फोटो असेल तो फोटो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित क्रॉप करायचा आहे. चूज वर क्लिक करा आणि तो फोटो अपलोड झालेला दिसेल. त्यानंतर इलेक्टरचा स्वतःचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अपलोड ऑफ इलेक्टर फोटोला क्लिक करा, कॅप्चर फोटोवर क्लिक करा आणि त्या मतदाराचा समक्ष फोटो काढा. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करा. फॉर्म आपला सबमिटेड झालेला असेल याला ओके करा. ओके केल्यानंतर आपलं जे फॉर्म आहे ते भरून पूर्ण झालेलं आहे आणि या फॉर्म मध्ये जर आपली काही चूक झाली असेल तर तो सुद्धा आपल्याला पुन्हा एडिट करता येईल. एडिट करण्यासाठी आपल्याला रिव्हेरीफाय फिल इन्युमरेशन फॉर्म
अनमॅप द इलेक्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि आपण जे आता रेकॉर्ड भरलेले आहेत ते रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. याच्या समोरील व्ह्यू डिटेल्सवर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि जर जे रेकॉर्ड आपल्याला बदलायचं असेल, ज्याच्या बाबतीत आपल्याला शंका असेल, तर इथे एडिट ऑर अनमॅप या ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी मुद्दाम सुरुवातीला या ठिकाणी जे इन्युमरेशन फॉर्म आहे, त्या फॉर्मचा कॉपी मी थोडीशी तिरकस काढली होती. तर आता मला असं लक्षात आलंय, की हा फोटो मी व्यवस्थित काढला नाही. म्हणून मी पुन्हा एकदा तो फोटो मला अपलोड करायचा आहे. त्यासाठी मी हा अपलोड पेज 1ला क्लिक करेल आणि अचूक पद्धतीनं जो फोटो काढायचा आहे, तो फोटो मी या ठिकाणी काढतोय. आता तो काढलेला फोटो मला क्रॉप करून घ्यायचा आहे. व्यवस्थित पद्धतीनं मी या इमेजचे कोपरे व्यवस्थित पकडणार आहे आणि सर्व बाबी दिसतील असा फोटो ठेवलाय. चूज करूयात. चूज केल्यानंतर आलेला फोटो मला इथं अपलोड झालेला दिसेल. याला ओके करतोय आणि पुन्हा या ठिकाणी सबमिट करतोय. अशा पद्धतीनं हे रेकॉर्ड सुद्धा आपल्याला एडिट करता येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला जे रेकॉर्ड आपल्याकडनं मॅप करायचं राहिलेलं होतं, ते आपल्याला या पद्धतीनं ॲपमध्ये सर्च करून देखील आपल्याला मॅप करता येतं. तसेच आपण ECI नेटवरून देखील ती माहिती आपण प्राप्त केली असेल, तर डायरेक्ट AC पार्ट नंबर टाकून देखील आपल्याला मॅप करता येतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ सर्व आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा. कारण बरेचसे बांधव आपले या मॅप न झाल्यामुळे, मॅपिंगचा टॅब गेल्यामुळे चिंतेत आहेत. तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.